नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. प्रकरण क्रमांक 2, ज्याचं नाव आहे बुद्धिमत्ता, ज्याला आपण इंटेलिजन्स असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप समजून देत असताना हे प्रकरण किती मार्कांसाठी आहे, या प्रकरणावर बोर्डाला किती मार्कांचं वेटेज आहे, या संदर्भात मी आपणास माहिती सांगितलेली आहे. तर हे बुद्धिमत्ता हे जे काही प्रकरण आहे, हे प्रकरण बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये ह्या प्रकरणावर एकूण 17 गुणांचे विकल्पासह प्रश्न विचारले जातात आणि 12 गुणांचे कंपल्सरी प्रश्न या प्रकरणावर आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. अजून दुसरं या प्रकरणाचं एक अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे, ते म्हणजे ह्या प्रकरणावर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो सगळ्यात शेवटचा प्रश्न असतो, दीर्घोत्तरी प्रश्न, ज्याला आपण ब्रॉड क्वेश्चन असं म्हणतो, प्रश्न क्रमांक 7, की जो 2 पैकी कोणता तरी एक ब्रॉड क्वेश्चन, लघुत्तरी प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी सोडवायचा असतो. तर ह्या प्रकरणाचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये बुद्धिमत्ता या प्रकरणावर एक ब्रॉड क्वेश्चन 100% त्या ठिकाणी हमखास विचारला जातो. हे या प्रकरणाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. प्रकरण क्रमांक 2 बुद्धिमत्ता या प्रकरणावर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन विचारला जात असतो. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपण खऱ्या अर्थाने बुद्धिमत्ता या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. बघा, बुद्धिमत्ता ज्याला आपण अनेक नाव आहेत, त्याला कोणी बुद्धी म्हणतं, कोणी मेघा म्हणतं, मेधा म्हणतं, कोणी चातुर्य म्हणतं, कोणी बुद्धिमत्ता म्हणतं, कोणी बुद्धी म्हणतं. तर बुद्धिमत्ता किंवा बुद्धी ही एक अमूर्त अशी मानसशास्त्रीय संकल्पना आहे. सर्व प्राण्यांमध्ये मानवाने बघा स्क्रीनवर दिसते तुम्हाला. आता आपण प्रस्तावनेकडे त्या ठिकाणी वळत आहोत. तर बुद्धी किंवा बुद्धिमत्ता ही एक अमूर्त अशी मानसशास्त्रीय संकल्पना आहे. सर्व प्राण्यांमध्ये मानवाने आपल्याला लाभलेल्या असामान्य आणि उच्च बुद्धिमत्तेच्या जोरावर अनेक यशाची शिखरं त्या ठिकाणी काबीज केलेली आहेत. दैनंदिन व्यवहारात बुद्धीचे आपल्याला किंवा बुद्धिमत्तेचे वेगवेगळे पैलू त्या ठिकाणी आपल्याला जाणवत असतात. उदाहरणार्थ जर आपण बघितलं की परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी, बरोबर, तसंच आपल्या वक्तृत्वाने मंत्रमुग्ध करणारा व्यक्ती, तसंच जीवनातील समस्यांना धैर्याने तोंड देणारा व्यक्ती, तर समाजात इतरांशी जोडून घेणारा व्यक्ती. हे जे काही आपण वेगवेगळे उदाहरणं बघितले, ह्या उदाहरणातील सर्व क्षमता आणि इतर अनेक घटकांचा त्या ठिकाणी आपल्या बुद्धिमत्तेमध्ये समावेश होत असतो. ह्या सर्व क्षमता असलेली व्यक्ती ही समाजामध्ये बुद्धिमान त्या ठिकाणी समजली जाते. थोडक्यात मग आपण असं म्हणू शकतो की अनेक क्षमतांची गोडाबेरीज म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत. त्यांच्या मते बुद्धी म्हणजे व्यक्तीची विविध क्षेत्रात ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. म्हणजे जे काही वेगवेगळे क्षेत्र असतात, त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यक्तीची ज्ञान संपादन करण्याची जी क्षमता असते, तिला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. किंवा कोणी असं म्हणतं की व्यक्तीची समस्या सोडवण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. दैनंदिन जीवनामध्ये व्यवहार करत असताना लोकांना अनेक समस्यांना, वेगवेगळ्या समस्यांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं आणि ही समस्या सोडविण्याची व्यक्तीची जी क्षमता असते, तिला त्या ठिकाणी बुद्धी किंवा बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. किंवा काही असे म्हणतात की संकेत असतील, संकल्पना असतील, यासारख्या अमूर्त संकल्पनांचा उपयोग करून विचार करण्याची व्यक्तीची क्षमता म्हणजे
बुद्धिमत्ता होय. बघा, ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना असतात, संकेत असतात, आणि अशा प्रकारच्या अमूर्त कल्पनांचा उपयोग करून विचार करण्याची व्यक्तीची जी क्षमता असते तिला त्या ठिकाणी आपण बुद्धिमत्ता असं म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता खूप सारे मी तुम्हाला आता तुमच्याजवळ खूप सारे पैसे, शारीरिक सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या 3 पर्यायांपैकी केवळ एका पर्यायाची जर का निवड करण्यास सांगितलं तर आपण कोणत्या पर्यायाची त्या ठिकाणी निवड कराल आणि का? बघा, तुम्हाला मी आता असं सांगतोय की तुमच्याकडे खूप सारे पैसे किंवा शारीरिक सौंदर्य किंवा बुद्धिमत्ता हे जे काही 3 पर्याय आहेत, या 3 पर्यायांपैकी तुम्हाला केवळ एका पर्यायाची त्या ठिकाणी निवड करण्यास सांगितलेलं आहे. आणि अशा वेळेस तुम्ही कोणत्या एका पर्यायाची निवड कराल आणि का निवड कराल? तर तुमच्यापैकी बहुतांश ज्या काही व्यक्ती आहेत त्या बहुधा बुद्धिमत्ता या पर्यायाची त्या ठिकाणी निवड करतील. त्याचं कारण असं आहे की परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी, विविध स्पर्धात सहभागी होण्यासाठी, दैनंदिन जीवनामध्ये जे आपल्याला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय घेण्यासाठी, नोकरी आणि पैसा मिळवण्यासाठी आणि अशा अनेक बाबींसाठी व्यक्तीमध्ये बुद्धिमत्ता ही अत्यंत आवश्यक असते. मानसशास्त्रज्ञ मानवाच्या या पैलूबाबत काय म्हणतात ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. मनुष्य हा त्याच्याजवळ असणाऱ्या उच्चतम आणि अद्वितीय बुद्धिमत्तेमुळेच त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ समजला जातो. बघा, सर्व मानव प्राण्यांमध्ये मनुष्य प्राणी हा सर्वश्रेष्ठ समजला जातो. त्याचं कारण एकच आहे, ते म्हणजे त्याला लाभलेली उच्चतम आणि अद्वितीय असणारी बुद्धिमत्ता. आणि म्हणूनच हा मानव सर्व प्राणी मात्रांमध्ये त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ समजला गेलेला आहे. मानवाने त्याच्याजवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेची देणगीवर प्रगतीची नवीन क्षेत्र त्या ठिकाणी आपल्याला काबीज केल्याचं आढळून येतात. आता असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही की त्या क्षेत्रामध्ये मानवाने प्रगती केलेली नाही. आणि ही जी काही प्रगती आहे, ही प्रगती केवळ आणि केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने त्या ठिकाणी केलेली आहे. तर बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी मानसशास्त्रज्ञांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातल्या काही व्याख्या वरच्यावर आपण त्या ठिकाणी बघितल्या. तर तुमच्या पुस्तकामध्ये बघा, बुद्धिमत्तेच्या व्याख्या या ठिकाणी आपण बघतो आहोत. लेविस स्टर्मन एक मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या मते बुद्धिमत्ता म्हणजे अमूर्त पातळीवर विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा, अमूर्त म्हणजे जे डोळ्यांनी दिसत नाही अशा गोष्टींबद्दल, अशा पातळीवर विचार करण्याची जी व्यक्तीमधली क्षमता असते तिला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. डेव्हिड वेशलर, बघा आपण बघतोय की वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या बुद्धीच्या व्याख्या त्या ठिकाणी केलेल्या आहेत. लेविस स्टर्मनची व्याख्या आपण बघितली. त्याच्यानंतर विल्यम स्टर्न असं म्हणतो की नवीन गरजांशी स्वतःची जाणीवपूर्वक योग्य ते समायोजन करण्याची व्यक्तीची लाभलेली सामान्य क्षमता, त्यालाच त्याने त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असं म्हटलेलं आहे. ह्या ज्या काही आपण वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी बघितल्या, या सर्व व्याख्यांचा स्वतंत्रपणे जर का आपण विचार केला तर बुद्धीचे परिपूर्ण चित्र आपल्यासमोर त्या ठिकाणी येत नाही. त्याचं कारण असं आहे की या व्याख्या ज्या आहेत त्या एका विशिष्ट पैलूवर त्या ठिकाणी भर देतात. म्हणून डेव्हिड वेशलर यांनी बुद्धिमत्तेची अतिशय समर्पक अशी व्याख्या त्या ठिकाणी तयार केलेली आहे. डेव्हिड वेशलर असं म्हणतो की सहहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जोडून घेण्याची व्यक्तीची सर्वकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा काय म्हणतो तो, व्यक्तीची तर्कशुद्ध, तर्कसंगत विचार करण्याची, सहेतुक निश्चित दिशेने क्रिया करण्याची आणि परिवेश म्हणजे आपल्या सभोवतालची परिस्थिती व परिणामकारक वागण्याची समुच्चयात्मक
सर्वकष अनुवंशाने लाभलेली जी मूल क्षमता असते तिला त्या ठिकाणी बुद्धिमत्ता असं म्हटलं जातं. अशा प्रकारे वेस्लरच्या मते बुद्धी म्हणजे हेतुपूर्वक क्रिया करणे, तर्कसंगत विचार करणे आणि परिवेशाशी परिणामकारक वर्तन करणे म्हणजेच बुद्धिमत्ता होय. बघा, अशा वेगवेगळ्या व्याख्या या ठिकाणी वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी दिलेल्या आहेत. तर आता बुद्धिमत्ता विषयक काही दृष्टिकोन आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्ता एकसंघ आहे. याउलट इतर अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होतो. म्हणून बुद्धिमत्ता विषयक हे दोन महत्त्वाचे दृष्टिकोन आता आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. बघा, अनेक मानसशास्त्रज्ञ असं म्हणतात की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होत असतो. आणि दुसरे म्हणतात की बुद्धिमत्ता बाकीचे असे म्हणतात की बुद्धिमत्ता ही एकसंघ असते. मग त्याच्यातला जो पहिला दृष्टिकोन आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता. बुद्धिमत्ता ही एक सामान्य बोधनिक क्षमता मानणारे मानसशास्त्रज्ञ जे आहेत ते असं मानतात की बुद्धिमत्तेची विविध कार्ये दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे. बघा, हा दृष्टिकोन मानणारे म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बोधनिक क्षमता आहे, हा दृष्टिकोन मानणारे मानसशास्त्रज्ञ असं मानतात की बुद्धिमत्तेची आपल्याला वेगवेगळी कार्ये त्या ठिकाणी दिसतात, बरोबर आहे, परंतु मुळात जर विचार केला तर ती एकच क्षमता आहे असं काही मानसशास्त्रज्ञ मानतात. त्याच्यामध्ये अल्फ्रेड बिने असतील, लेवी स्टर्मन आहेत, डेव्हिड वेस्लर आहेत इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंघ स्वरूपाची असते. दुसरा दृष्टिकोन आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. बघा, असा दृष्टिकोन मानणारे काही मानसशास्त्रज्ञ आहेत. त्याच्यामध्ये E.L. थॉर्नडाईक आहे, लुईस थर्स्टन आहे, चार्ल्स स्पियरमन आहे. यांच्या मते बुद्धिमत्तेत अनेक क्षमता आहेत. बुद्धिमत्तेचा हा दृष्टिकोन पुढील सारणीत आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. तो आपण आता या पुस्तकामध्ये काही चार्ट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. बघा, आता पहिला आपण या ठिकाणी बघणार आहोत E.L. थॉर्नडाईक यांनी असे स्पष्ट केले की 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. बघा, थॉर्नडाईक असं म्हणतो की व्यक्तीमधल्या 3 स्वतंत्र क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता होय. या 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे कोणकोणत्या आहेत तर मूर्त बुद्धिमत्ता म्हणजे जी आपल्या डोळ्यांनी दिसते ती तशी बुद्धिमत्ता. दुसरं म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे समाजामध्ये वावरत असताना दिसून येणारी बुद्धिमत्ता. आणि तिसरी म्हणजे अमूर्त बुद्धिमत्ता की जी आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही. लुईस थर्स्टन 2 असं म्हणतो. लुईस थर्स्टन यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. काय म्हणतो तो की 7 प्रकारच्या प्राथमिक आणि स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या ज्या क्षमता आहेत त्याच्यामधली पहिली क्षमता म्हणजे शाब्दिक आकलन. बघा, व्यक्तीला होणारं शाब्दिक आकलन. नंबर दुसरा आहे शब्द ओघ. तिसरा आहे संख्यात्मक क्षमता. चौथा आहे अवकाशीय क्षमता. 5वा आहे साहचर्य स्मृती. 6वा आहे संवेदनिक वेग आणि 7वा आहे तर्क क्षमता होत. म्हणजे लुईस थर्स्टन यांनी या सर्व क्षमतांचे मापन करणारी त्या ठिकाणी चाचणी देखील विकसित केलेली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 7 क्षमता ह्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी आढळत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, तिसरं आहे चार्ल्स स्पियरमन. हा चार्ल्स स्पियरमन काय म्हणतो
याच्यामध्ये 1927मध्ये या स्पियरमन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक, ज्याला आपण जनरल फॅक्टर असं म्हणतो, आणि विशेष घटक, ज्याला आपण स्पेशल फॅक्टर, यस फॅक्टर, हे दोन घटक त्याने त्या ठिकाणी स्पष्ट केले. बघा, चार्ल्स स्पियरमनने काय केलं, 1927मध्ये त्याने घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा त्या ठिकाणी उपयोग केला आणि बुद्धिमत्तेचे सामान्य घटक आणि विशेष घटक अशा दोन घटकांमध्ये त्याने त्या ठिकाणी स्पष्टीकरण केलेलं आहे. सामान्य घटक म्हणजे ज्याला जी फॅक्टर असं म्हणतात, ज्याला आपण जनरल फॅक्टर असं म्हणतो. विशेष घटक म्हणजे ज्याला एस फॅक्टर, ज्याला स्पेशल फॅक्टर असं म्हणतात. हे दोन घटक त्याने त्या ठिकाणी स्पष्ट केले आहे. त्याच्यामध्ये दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा सामान्य घटक होय. बघा, हे जे काही व्यक्तीमध्ये दोन प्रकारचे घटक असतात, सामान्य घटक आणि स्पेशल घटक. हे जे काही सामान्य घटक असतात, हे सामान्य घटक दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी जी काही व्यक्तीमधली सर्वसामान्य क्षमता असते, तिला त्याने त्या ठिकाणी सामान्य घटक असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. बघा, दुसरा जो स्पेशल फॅक्टर आहे, तो स्पेशल फॅक्टर किंवा ज्याला आपण विशेष घटक असं म्हणतो, हा विशेष घटक जो आहे तो विशिष्ट क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असतो, म्हणून त्याला विशेष घटक असं म्हटलं जातं. बुद्धिमत्तेच्या सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु हा जो काही विशेष घटक आहे, हा विशेष घटक प्रत्येक व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी वेगवेगळा असतो किंवा भिन्न भिन्न असतो. त्याचं पुढचं ही रेमंड कॅटल आणि जॉन हॉर्न. रेमंड कॅटल आणि त्यांचा शिष्य जॉन हॉर्न यांनी बुद्धिमत्तेचे प्रवाही बुद्धिमत्ता आणि स्फटिक बुद्धिमत्ता असे दोन प्रकार त्यांनी त्या ठिकाणी स्पष्ट करणारा बुद्धिमत्ताचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. बघा, दोन प्रकारामध्ये बुद्धिमत्तेचा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. पहिला म्हणजे प्रवाही बुद्धिमत्ता आणि दुसरा म्हणजे स्फटिक बुद्धिमत्ता. प्रवाही बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून असते आणि या बुद्धिमत्तेवर अध्ययन आणि अनुभव यांचा तितकासा प्रभाव पडत नाही. या उलट स्फटिक बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते आणि ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन, प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा याचं सगळ्यात मोठं फलित त्या ठिकाणी असतं. शेवटचा हार्वर्ड गार्डनर. बघा, हार्वर्ड गार्डनर यांनी त्याच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात असं ठामपणे मत मांडलं की बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार असतात आणि हे प्रकार वेगवेगळ्या व्यक्तीत त्यांच्या अनुवंशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारे त्या ठिकाणी विकसित होत जात असतात. बुद्धिमत्तेचे हे जे काही 9 स्वतंत्र प्रकार आहेत ते म्हणजे नंबर 1 भाषिक बुद्धिमत्ता, नंबर 2 तार्किक किंवा ज्याला आपण गणितीय बुद्धिमत्ता असं म्हणतो, नंबर 3 अवकाशीय बुद्धिमत्ता, नंबर 4 आहे संगीतीय बुद्धिमत्ता, नंबर 5 शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, नंबर 6 आंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता, नंबर 7 व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता आणि नंबर 8 निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि शेवटचं नंबर 9 अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. अशा 9 प्रकारामध्ये बुद्धिमत्तेचं विभाजन हे हार्वर्ड गार्डनर यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपण बुद्धिमत्तेच्या जे काही वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत ते दृष्टिकोन आपण त्या ठिकाणी बघितले. त्याच्यानंतर आपण बुद्धिमत्तेच्या वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी ज्या काही वेगवेगळ्या व्याख्या त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत त्या व्याख्या आपण त्या ठिकाणी बघितल्या. बुद्धिमत्तेची प्रस्तावना आपण बघितली.
त्याच्यानंतर बुद्धिमत्ताविषयक जे काही वेगवेगळे दृष्टिकोन वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेले आहेत, त्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण बुद्धिमापनाचा जो काही इतिहास आहे की कधीपासून बुद्धीचे मापन त्या ठिकाणी केले जाऊ लागलं याचा इतिहास आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी बघणार आहोत. तुर्तास आज आपण या ठिकाणी थांबणार आहोत.